नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल्समध्ये पहिला प्रकार जो आहे तो बेस्ड ऑन नंबर ऑफ टर्म्स याविषयी आपण पाहूया की पॉलिनॉमियलचे प्रकार किती आहेत आणि बेस्ड ऑन नंबर ऑफ टर्म्स. तर टर्म्स कशाला म्हणायचं, तर ज्याच्यामध्ये व्हेरिएबल आणि नंबर दोन्हीही असतात किंवा फक्त व्हेरिएबल असू शकतं किंवा फक्त कॉन्स्टंट नंबर असू शकतो, त्यांना आपण टर्म्स म्हणतो. तर त्या नंबर ऑफ टर्म्सवर बेस असे टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल्स आपल्याला बघायचे. याच्यामध्ये बघा 1, 2 आणि हे 3 असे 3 उदाहरणं दिलेली आहेत. आपल्याला 3 प्रकारची उदाहरणं दिलेली आहेत. पहिल्या उदाहरणामध्ये 2x हे अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स दिलेलं आहे. 2x म्हणजेच 2 × x. या ठिकाणी 2x म्हणजेच 2 × x हे 1च व्हेरिएबल आहे. या ठिकाणी 1 टर्म दिलेलं आहे. जरी तुम्हाला इथे 2 आणि x हे दोन्हीही 2 व्हेरिएबल्स, 2 टर्म दिसत असतील, 2 व्हेरिएबल असतील, 2 नंबर असतील, तरीसुद्धा ते इंटू म्हणजे मल्टिप्लाय केलेलं असल्यामुळे ते एकच टर्म आहे. 5 हे एकच कॉन्स्टंट टर्म आहे. तर त्याच्यामध्ये नंबर ऑफ टर्म्स एकच आहेत, म्हणून ह्याला ओन्ली 1 टर्म इन द पॉलिनॉमियल. या दिलेल्या पॉलिनॉमियलमध्ये फक्त एकच टर्म आहे. अशा पॉलिनॉमियलला मोनोमियल म्हटलं जातं. अशा पॉलिनॉमियलला काय म्हणतात? मोनोमियल. दुसऱ्या उदाहरणामध्ये बघा x⁴ + x m² - 3m. आता इथे x⁴ + x दिलेला आहे. तर x⁴ आणि हा x प्लस साईनने सेपरेट केलेले आहेत, म्हणून या ठिकाणी 2 टर्म्स आहेत, म्हणून ह्याला 2 टर्म्स इन द पॉलिनॉमियल्स आहेत, म्हणून ह्याला बायनॉमियल म्हटलं जातं. याच्यामध्ये पण बघा m² - 3m हा m² आणि -3m. आता हा 3m जो आहे तो इंटू केलेला आहे. 3 × m म्हणजेच हा एकच टर्म आहे इथल्याप्रमाणे, म्हणून m² - 3m ही 2 टर्म आहेत, 2 टर्म्स आहेत, म्हणून ही बायनॉमियल आहे. आता या ठिकाणी थोडक्यात लक्षात ठेवायचं, अल्जेब्रिक एक्सप्रेशनमधले जे टर्म्स असतात ते टर्म्स प्लस किंवा मायनस या 2 साईनने वेगळे केलेले असतात आणि त्यांना आपण इंटू किंवा डिवायडेड बाय अशा पद्धतीने वेगळे केलेले नसतात आणि त्यावरून आपण टर्म मोजू शकतो. तिसऱ्या उदाहरणामध्ये बघा, यामध्ये उदाहरणामध्ये बघा 1/2y². हे 1/2 × y² म्हणजे हे एकच टर्म आहे. -2y, 2y हे सुद्धा एकच टर्म आहे, प्लस y + 5 म्हणजे 1, 2, 3 हे 3 टर्म्स आहेत, 3 टर्म्स आहेत, म्हणून ही ट्रायनॉमियल आहे. दुसऱ्या उदाहरणामध्ये पण तसंच आहे. x³ - √3x² + 5x. हे x³ √3x² आणि 5x हे 3 टर्म्स आहेत की जे मायनस आणि प्लस या साईनने सेपरेट केलेले आहेत. 3 टर्म्स आहेत, म्हणून याला ट्रायनॉमियल म्हणतात. अशा पद्धतीने या ठिकाणी टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल्स बेस्ड ऑन नंबरमध्ये 3 आहेत: मोनोमियल, बायनॉमियल आणि ट्रायनॉमियल. पॉलिनॉमियल्स कशा लिहिले जातात बघा. पॉलिनॉमियल्स आर रिटन ॲज p × x. x काय आहे? त्या पॉलिनॉमियल्समधलं व्हेरिएबल आहे आणि p म्हणजे पॉलिनॉमियल × x. एक्समध्ये ती पॉलिनॉमियलचं व्हेरिएबल लिहिलं जातं. q × m म्हणजे ही m व्हेरिएबल असलेली पॉलिनॉमियल आहे. r × y. y म्हणजे y व्हेरिएबल असलेली पॉलिनॉमियल आहे. अकॉर्डिंग टू द व्हेरिएबल यूज. नंतर व्हेरिएबल तुम्ही वापरलेलं त्यानुसार त्या पॉलिनॉमियल्स अशा पद्धतीने दर्शवलेल्या असतात. तर इथं बघा, फॉर एक्झाम्पल p × x म्हणजे x व्हेरिएबल असलेली पॉलिनॉमियल आहे. x व्हेरिएबल असलेली पॉलिनॉमियल आहे. q ब्रॅकेटमध्ये m आहे, म्हणजेच या ठिकाणी m व्हेरिएबल असलेली पॉलिनॉमियल आहे. r × y म्हणजे हे वाचताना पॉलिनॉमियल ऑफ y म्हणजे y व्हेरिएबल असलेली पॉलिनॉमियल आहे. तर अशा पद्धतीने आपण ती पॉलिनॉमियल लिहित असतो किंवा दाखवत असतो. आता दुसरा जो भाग आहे तो आहे डिग्री ऑफ पॉलिनॉमियल इन मोर दॅन 1 व्हेरिएबल. एकापेक्षा जास्त व्हेरिएबलमधल्या पॉलिनॉमियलची डिग्री कशी ओळखायची. आता डिग्री काय आहे तर बघा, थोडक्यात इथं त्यांनी दिलेलं आहे. पॉलिनॉमियलमधलं 1 व्हेरिएबल, एकच व्हेरिएबल पकडायचं. मोर दॅन 1 व्हेरिएबल म्हणजे एका व्हेरिएबलपेक्षा जास्त व्हेरिएबलची आपल्याला डिग्री, त्या पॉलिनॉमियलची डिग्री ओळखायची. द हायेस्ट सम ऑफ द पॉवर्स ऑफ व्हेरिएबल्स. हायेस्ट सम म्हटलेलं आहे ऑफ द पॉवर्स ऑफ व्हेरिएबल्स इन ईच टर्म. प्रत्येक टर्ममधल्या व्हेरिएबलच्या पॉवरची
हायेस्ट सम. समजलं? तुम्हाला दिलेल्या पॉलिनॉमियलमध्ये ईच टर्म ऑफ द पॉलिनॉमियल, प्रत्येक टर्म त्या पॉलिनॉमियलमधल्या प्रत्येक टर्मच्या पॉवरची हायेस्ट सम जी असते त्या हायेस्ट समला आपण डिग्री ऑफ दॅट पॉलिनॉमियल म्हणतो. आता एक उदाहरण बघूया. 3m⁻³ + 7m⁻² -m (n). या पॉलिनॉमियलमध्ये m आणि n हे दोन व्हेरिएबल्स आहेत. तर याच्यामध्ये आता mच्या पॉवरची पण सम करायची आपल्याला आणि nच्या पॉवरची पण सम करायची, आणि जी हायेस्ट सम असेल ती आपल्याला त्या पॉलिनॉमियलची डिग्री ऑफ पॉलिनॉमियल म्हणतात. या ठिकाणी बघा काय आहे. पहिल्यांदा mची बघूया. mची इथं 3 आहे, इथे 2 आहे आणि इथे 1 आहे. मग 3 आणि 2 5 आणि 1 6 होते. तर आता nचं बघूया. nची इथं 6 आहे, इथे 3 आहे, इथे 1 आहे. 6 + 3 9 आहे. पण या ठिकाणी बघा, या ठिकाणी ईच टर्म म्हटलेलं आहे. ईच टर्म ऑफ द पॉलिनॉमियल इज डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल. इथे m आणि nची 3 आणि 6 9 आहे, 2 आणि 3 5 आहे, इथे 1 आणि 2 आहे. 2 5 आणि 9 याच्यामध्ये 9 जे आहे ही हायेस्ट पॉवर आहे, हायेस्ट सम आहे. हायेस्ट सम 9 आहे, म्हणून या दिलेल्या पॉलिनॉमियलची डिग्री जी आहे ती 9 आहे.